नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल नागपूर. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया तिसऱ्या सोनोग्राफी बद्दल. तर ही सोनोग्राफी 18 ते 22 आठवड्यांमध्ये केली जाते, म्हणजेच प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये ही सोनोग्राफी केली जाते. ही सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या सोनोग्राफीमध्ये आपण बाळाची डिटेल स्टडी ही करतो. यामध्ये बाळाचा मेंदू, त्याबरोबर बाळाचा चेहरा, त्यानंतर बाळाचे हृदय, फुफ्फुस, आतडे, जठर, यकृत, किडनी, मूत्राशय आणि तसेच मोठी हाडं ह्या सगळ्या गोष्टींची स्टडी आपण या सोनोग्राफीमध्ये करतो. या सोनोग्राफी दरम्यान बाळाची बऱ्यापैकी वाढ सर्वच अवयवांची पूर्ण झालेली असते. त्यामुळे बाळामध्ये काही दोष ही झालेले असतील तर आपल्याला ते समजू शकतात आणि लवकरच त्यावरती आपण ट्रीटमेंट ही करू शकतो. तर या सोनोग्राफी दरम्यान अ, बाळाला आईकडून जाणारा रक्तपुरवठा सुद्धा आपण चेक करतो, जसं की आपण 3ऱ्या महिन्यामध्ये हा करत होतो. या सोनोग्राफीमध्ये बाळामध्ये जे काही दोष आहेत हे 90% आपण शोधू शकतो. त्यामुळे ही सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे. या सोनोग्राफीमध्ये बाळामध्ये काही दुभंगलेले ओठ आहेत का? किंवा टाळू दुभंगलेले आहे का? मेंदूमध्ये काही त्रास आहेत का बाळाला? किंवा हृदयामध्ये काही दोष आहेत का? हेही आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळे ही 9 महिन्यातली अत्यंत महत्त्वाची सोनोग्राफी आहे आणि ही तुम्ही मिस करू नका. या सोनोग्राफीसाठी संपर्क यशोरत्न हॉस्पिटल नागपूर, तालुका सटाणा.